तर मित्रांनो मी आलो आहे परेल वर्कशॉपला, तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठा वर्कशॉप परेल वर्कशॉप. तर आता आपण एंट्री करणार आहोत. किती काय काम झाले, मूर्त्या बनवायच्या, बरेचशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर आता आपण एंट्री करू आणि बघूया. फक्त व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा बस. इथं पोस्टर लावलेले आहेत साकीनाक्याच्या महाराजा 18 ऑगस्टला आगमन आहे, तुम्ही बघू शकता. मुंबईतील उपनगरीतील सर्वात उंच मूर्ती. तर मित्रांनो इथं अजून एक पोस्टर लावलं, धारावीचं वर्धविनायक पुढच्या महिन्यात 24 ऑगस्टला आगमन आहे तेच. तर आता आपण एंट्री करूया परेल वर्कशॉपमध्ये. इथं बघू शकता मूर्त्यांचे काम बरेचसे झालेले आहेत परेल वर्कशॉपचे. आणि इथं तुम्ही बघू शकता घरगुती जे मूर्त्या बसवतो आपण घरी ते इथं आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता बऱ्याचशा मूर्त्या बनवून झालेल्या आहेत. तर वेगवेगळं त्यांचं गणपती बाप्पाचं रूप, वेगवेगळ्या मूर्त्यांचं रूप तुम्ही बघू शकता. वेगवेगळे स्टाईल, पॅटर्न, डायमंड वर्क, दगडूशेठची मूर्ती. आय थिंक असं वाटतंय बट पूर्ण त्याला मोती बिती लावलेले आहेत बरेचशा. जास्त करून ह्यालाच जास्त डिझाईन केलेले आहेत मोती बिती लावून. इथं बरेचशा मूर्त्या आहेत. तिथं एक मूर्ती भारीवाली दिसलेली आहे मित्रांनो, पार्वती आणि गणेश. बघू शकता तुम्ही लोक, किती एक नंबर मूर्ती आहे म्हणजे. आणि ह्याचं जरा काम चालू आहे, कलरिंग बिलरिंग तसे तर झालं ऑलमोस्ट आणि थोडं फायनल टचअप बाकी आहे. आणि इथं तुम्ही लोक बघू शकता लालबागच्या राजाची मूर्ती. सगळे छोट्या मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता. हा एक भारी मूर्ती आहे, डायमंड वर्क केलेले पूर्ण. इथं मित्रांनो बरेचसे कामं झालेले आहेत. ते सगळे सिद्धेश दिघोळे मूर्तिकार जे आहेत मोठे, सिद्धेश दिघोळे यांचे मूर्त्या आहेत सगळे, बघू शकता. इथं म्हणजे बरेचसे कामं चालू आहेत मूर्त्यांचे, बघू शकता. आणि इथं कमालची एक पेंटिंग म्हणजे एक पोस्टर टाईप बनवलेलं आहे हनुमानचं. आणि इथं बरेचशा ट्रॉली आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ट्रॉलीला म्हणजे सजवायला पण घेतलेलं आहे. एक 2 3 मित्रांनो 3 ट्रॉल्या आय थिंक अजून आहेत. म्हणजे खूप साऱ्या ट्रॉल्या आलेल्या आहेत. 1 2 3 आणि अजून एक 4 आहेत आणि 1 5. टोटल 3 4 5 ट्रॉल्या आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही लोक. इथे तुम्ही लोक बघू शकता काम चालू आहे पेंटिंगचं. तर मित्रांनो हे पेशवा आर्ट्स म्हणून एक नवीन म्हणजे वर्कशॉप आलेला आहे. हा ॲक्च्युली पहिले याची ब्रांच आय थिंक विलेपार्लेला होती, मग आता हे परेल वर्कशॉपमध्ये आलेलं आहे. म्हणजे ह्यांचे जे म्हणजे या वर्कशॉपची खासियत काय की हे जे मूर्त्या आहेत ते सगळे टिश्यू पेपरच्या मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता. आणि अगर तुम्ही इथे येत असेल तर प्लीज मूर्त्यांना टच नका करू, कारण ही टिश्यू पेपरची मूर्ती ही लय नाजूक असती. एक तर काही नुकसान झालं तर ते कार्यकरींना म्हणजे जे इकडचे कार्यकरी आहे त्यांना पण प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पण प्रॉब्लेम आहे, म्हणून सो टच नका करू. आणि बघू शकता एकदम हायटेड मूर्त्या आहे. आणि या लोकांना म्हणजे ह्यांना अजून ट्रॉलीवर बसवलेलं नाही, अजून बरेचशा कामं बाकी आहेत.
मित्रांनो हात बघताय, बापरे. मी इथे खाली आणि हात एवढं, म्हणजे यांची हाईट बघा ना मूर्त्यांची. एक बरीच भारीवाली मूर्ती दिसतीये. अजूनही एक भारीवाली, म्हणजे ह्याला आकार जो दिलेला आहे बघू शकता तुम्ही लोक. पूर्ण टिश्यू पेपरचे बनवलेल्या मूर्त्या आहेत. काही काहींना कलर, म्हणजे अजून बरेच काही कामं बाकी आहेत, पण काही काहींनाच कलर दिलेले आहेत. वाव, एक नंबर. मित्रांनो ही मूर्ती तुम्ही बघू शकता, कलरिंग वगैरे बाकी आहे. अजून बरेचसे कामं बाकी आहेत मूर्त्यांचे, बघू शकता तुम्ही लोक. इथं वागळ्याच्या राजाची ट्रॉली आलेली आहे. अजून पुढे आहे बालगोपालची ट्रॉली आहे पुढे. त्याच्या पुढं आपण बघूया आता बालगोपाल मित्रमंडळची ट्रॉली आहे ही वाली. अजून तुम्ही वाली मूर्ती बघू शकता, शंकराचे रूप दिलेले आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता पूर्ण काम चालू आहे. तर मित्रांनो इथं बऱ्याचशा ट्रॉल्या आलेल्या आहेत, 3, 4, 5, आय थिंक 2 या 3 दिवस पहिले बऱ्याचशा ट्रॉल्या आलेल्या आहेत. आणि आत्ता पण 3, 4 ट्रॉल्या आहेत, त्यांचं ऑलरेडी काम झालेलं. आणि पहिलं आगमन 11 तारखेला आहे. फुल तयारी झालेली. इथं कलागंधाच्या हे लावतात, ते होल्डिंग लावतात. ते सगळी फिनिशिंग वगैरे चालू आहे मूर्तीची, बघू शकता. मित्रांनो इथं पण बघू शकता बरेचसे कामं बाकी आहेत. इथे जे खाली ठेवलेले आहेत मूर्त्या, इथं कार्यकरी कामं करत आहेत, बघू शकता तुम्ही लोक. उदेकर आर्ट्स म्हणून आहे मूर्ती. फिनिशिंग वगैरे चालू आहे, बरेच कामं चालू आहेत. इथं बघू शकता तुम्ही लोक, कामं चालू आहेत. साचे रेडी करतात ते सगळं, एक एक पार्ट. तर मित्रांनो इथं पण मूर्त्या आहेत. इथं ऑलमोस्ट म्हणजे बनवलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, फक्त फिनिशिंग आणि कलरिंग बाकी आहेत. बघू शकता इथं वर्कर लोक काम करत आहेत, कार्यकरी बघू शकता तुम्ही लोक. बरेचसे कामं चालू आहेत. तो पाता लाव गया तो इथं मारता येऊ का?
त्याला काथा पडलेल्या खाली काथा. ही मूर्ती एक नंबर आहे, म्हणजे ह्याचं लुक बघा आणि साईज बघा. हा पण पॅटर्न एक नंबर आहे. हा पण एक नंबर पॅटर्न आहे. तर मित्रांनो परेड वर्कशॉपचं शूट करून झालेलं आहे. अगर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या माझ्या चॅनलला अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.